तर पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह पोहोचलेले आहेत। आवर्जून अजित पवार यांच्यासह इतरही अनेक नेते मंडळी जे आहेत ते गणेशोत्सवाच्या काळात दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेत असतात। थोड्याच वेळात पुण्यात मानाच्या 5 गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। यंदा पुण्यातली विसर्जन मिरवणूक लवकर आणि वेळेत संपवायची या निर्धारानं काही गोष्टी या निश्चित करण्यात आलेल्या आहेत। त्यासाठी मंडळांची बैठक पार पडलेली होती आणि त्यानुसार अगदी थोड्याच वेळात म्हणजे साधारणतः 7:30च्या आसपास या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। दगडूशेठ गणपतीच्या मंडळात त्या ठिकाणी अजित पवार पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार पत्नी सुनेत्रा पवारांसह त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दुसरीकडे दगडूशेठ गणपतीची आरती आता सध्या केली जाते। दगडूशेठ गणपतीची आरती सध्या केली जाते। तर दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी सुद्धा पुण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। मानाचे जे 5 गणपती आहेत त्यासोबतच पुण्यातलं दगडूशेठ हलवाई गणपती जो आहे तो सुद्धा पुणेकरांसाठी आणि पुण्यात बाहेरून गणेशोत्सवादरम्यान बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्यांसाठी सुद्धा अत्यंत आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो। दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती ही अगदी परंपरेप्रमाणे नेहमी जशी असते तशीच नाही, त्या मूर्तीत कधीही बदल होत नाही। ही मूर्ती मात्र त्या मूर्तीचं जे रूप आहे, जे विलोभनीय रूप आहे, अत्यंत आखीव रेखीव आणि साज शृंगारानं नटलेली अशी एक वेगळीच मूर्ती दगडूशेठ हलवाई गणपतीची असते आणि त्यामुळेच या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून मोठी गर्दी या गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात होत असते। ही 2 दृश्य दगडूशेठ गणपतीची त्या ठिकाणी सध्या मोठ्या संख्येनं मंडळाचे लोक जमलेले आहेत। आरतीची तयारी त्या ठिकाणी केली जाते। काही भजनं आता सध्या म्हटली जात आहेत। दुसरीकडे अजित पवार दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचलेत। त्यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात त्या ठिकाणी विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होणार आहे। यंदा राज्य उत्सवाचा दर्जा हा गणेशोत्सवाला देण्यात आलेला आहे। त्यामुळे अर्थात विशेष खबरदारी, काही विशेष नियोजन हे राज्यभरात गणेशोत्सवाच्या काळात करण्यात आलं। विसर्जन मिरवणुकी संदर्भात सुद्धा त्यामुळेच विशेष नियोजन सरकारकडून सुद्धा करण्यात आलेलं आहे। ही 2 दृश्य आपण पाहतोय पुण्यातली। पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत थोड्याच विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होणार आहे। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकांची सुरुवात होत असते। मानाच्या 5 गणपतीच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत असतात। सगळ्यात आधी कसबा गणपती जो ग्रामदैवत पुण्याचं कसबा गणपतीचा आधी गणपती जो आहे तो विसर्जनासाठी मार्गस्थ होतो आणि त्यानंतरच मानाचे इतर 4 गणपती हळूहळू मार्गस्थ होतात। या सगळ्या मानाच्या 5 गणपतींसोबत त्यांची ढोल ताशा पथकं असतात। ही विसर्जन मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध असते, देखणी असते। ढोल ताशा पथकं जी असतात त्यांचं वादन हे सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत असतं। तर ही